विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 12th रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल्स या टॉपिकमधील मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस या पॉईंटचा आपण स्टडी करणार आहोत. तर आपण पाठीमागे 4 लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा स्टडी अगदी डिटेल्समध्ये केलेला आहे. परंतु या लेक्चरमध्ये जे काही स्पर्म डेव्हलपमेंट होतात, हे स्पर्म डेव्हलपमेंट होण्याची जी काही प्रोसेस आहे स्पर्मॅटोजेनेसिस, याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. तर लेक्चर फर्स्टमध्ये आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिसमध्ये स्टडी केला होता की जे काही टेस्टीज असतात, द टेस्टीज इज एक्सटर्नली कव्हर बाय द कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेयर कॉल्ड ॲज द ट्युनिका अल्ब्युजिनी. म्हणजे ट्युनिका अल्ब्युजिनी काय होत असतात की ह्या टेस्टी कव्हर्स होत असतात. आणखी यानंतर त्याच्यामध्ये ट्युनिका व्हॅजिनलिस, ट्युनिका व्हॅस्क्युलसा अशा प्रकारचे लेयर्स काय असतात की प्रेझेंट असतात. परंतु जे काही ट्युनिका अल्ब्युजिनी असतात, दीज ट्युबिका अल्ब्युजिनी डिवाइड ईच टेस्टीज इंटू अबाउट 200 to 300 टेस्टिकुलर लोब्युल्स. म्हणजे हे ट्युनिका अल्ब्युजिनी काय करत असतात की जे काही टेस्टीज असतात त्याचं डिवायडेशन 200 ते 300 टेस्टिकुलर लोब्युल्समध्ये केले जातात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात. आणि ईच विथ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनोफेरस ट्युब्युल्स आर प्रेझेंट. तर यामध्ये काय असतात की प्रत्येक टेस्टिकुलर लोब्युल्समध्ये 1 ते 4 हायली कॉइल्ड सेमिनोफेरस ट्युब्युल प्रेझेंट असतात. आणि हे जे काही सेमिनोफेरस ट्युब्युल्स असतात, इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द टेस्टीज. आणि या सेमिनोफेरस ट्युब्युलच्या आतल्या साईडला मीन्स इट इज इंटरनली लाईन बाय द क्युबॉडल जर्मिनल इपिथेलियम सेल किंवा त्याला आपण स्पर्मॅटोगोनिया असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये काही असतं की फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल कॉल्ड सर्टोली और सस्टेंटॅक्युलर सेल काय असतात की त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की टेस्टीजमध्ये टेस्टिकुलर लोब्युल्स असतात आणि प्रत्येक लोब्युलमध्ये काय असतात की 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनोफेरस ट्युब्युल असतात. आणि या सेमिनोफेरस ट्युब्युल इंटरनली काय असतात की क्युबॉडल जर्मिनल इपिथेलियम सेलनी काय असतात की कव्हर्स असतात किंवा त्याला स्पर्मॅटोगोनियाही असं म्हटलं जातं. मग जे काही असणाऱ्या जर्मिनल इपिथेलियम सेल्स असतात, दीज सेल अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस अँड प्रोड्युसेस द स्पर्म. म्हणजे ज्यावेळेस ह्या जर्मिनल सेल काय होत असतात की मिओसिसमध्ये जातात किंवा इट अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. म्हणजे ज्यावेळेस ह्या स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये जातात त्यावेळेस फायनली त्याच्यापासून काय होतात की स्पर्म डेव्हलपमेंट होत असतात. तर याची काही जी काही प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. तर आपण जर याचा स्टडी करायला गेलो तर जे काही स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आहे, तर या प्रोसेसमध्ये 5 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. तर त्याद्वारे काय होतात की जे काही असणारे जर्मिनल सेल्स असतात, या जर्मिनल सेलपासून फायनली स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेसद्वारे काय होतात की स्पर्म डेव्हलपमेंट होतात. तर त्यापैकी पहिली जी काही स्टेप्स आहे, द जर्मिनल सेल डिवाइड बाय मायटोसिस अँड फॉर्म द सेल कॉल्ड द स्पर्मॅटोगोनिया. म्हणजे सुरुवातीला काय होतं की ज्या जर्मिनल सेल असतात ह्या जर्मिनल सेलमध्ये काय होतात की मायटॉटिकली डिव्हायडेशन्स होतात आणि यापासून स्पर्मॅटोगोनिया डेव्हलपमेंट होत असतात. आणि नंबर 2 प्रोसेस आहे, स्पर्मॅटोगोनिया ॲब्सॉर्ब फूड अँड बिकम्स इनलार्ज कॉल्ड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किंवा त्याला ब्रॅकेटमध्ये जर आपण पाहिलं 2N, म्हणजे हे कसे असतात की डिप्लॉइड्स असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की जर्मिनल सेलमध्ये मायटोसिस झाल्याच्या नंतर स्पर्मॅटोगोनिया डेव्हलपमेंट होतात. स्पर्मॅटोगोनिया ॲब्सॉर्ब द फूड मटेरियल अँड दे बिकम अ लार्ज अँड दॅट टाईम कॉल्ड ॲज द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किंवा त्याला 2N असं म्हटलं जातं. नंबर 3 स्टेप्स आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज द मिओसिस फर्स्ट टू फॉर्म 2 सेल कॉल्ड द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स किंवा त्याला ब्रॅकेटमध्ये आपण सिंगल N किंवा त्यालाच हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही आपले प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स असतात, तर या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये ज्यावेळेस मिओसिस फर्स्ट होत असतात. आता मिओसिस फर्स्ट म्हणजे काय
त्याला आपण रिडक्शनल डिव्हिजन्स पण म्हटलं जातं. आणि मिओसिस सेकंड म्हणजे काय, त्याला इक्वेशनल डिव्हिजन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस मिओसिस फर्स्ट होतात त्यावेळेस जे काही डिप्लॉइड सेल असतात त्या डिप्लॉइड सेलपासून काय होतात की हॅप्लॉइड सेल डेव्हलपमेंट होतात. म्हणून प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओसिस फर्स्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स सिंगल एन म्हणजे काय होतात की हॅप्लॉइड स्पर्मॅटोसाइट डेव्हलपमेंट होतात. त्यानंतर ईच सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज द मिओसिस सेकंड अँड फॉर्म 2 सेल कॉल्ड ॲज द स्पर्मॅटिड्स. म्हणजे ज्यावेळेस या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये मिओसिस सेकंड होतात, आत्ताच आपण पाहिले की मिओसिस सेकंड म्हणजेच किंवा त्यालाच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इक्वेशनल डिव्हिजन्स म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये मिओसिस फर्स्ट होतात त्यावेळेस 2 हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट डेव्हलपमेंट होतात आणि त्या प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये ज्यावेळेस मिओसिस सेकंड डेव्हलपमेंट होतात त्यावेळेस त्या प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्सपासून काय होतात की स्पर्मॅटिड डेव्हलपमेंट होत असतात. आणि फायनली जी काही आपली 5 नंबरची स्टेज आहे, ईच स्पर्मॅटिड्स डेव्हलप इनटू स्पर्म, धिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे ज्यावेळेस हे स्पर्मॅटिड्स डेव्हलपमेंट होतात त्या स्पर्मॅटिडपासून फायनली काय होतात की स्पर्म डेव्हलपमेंट होतात. तर याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, स्पर्मिओजेनेसिस पण म्हटलं जातं किंवा त्यालाच पण स्पर्मॅटोजेनेसिस देखील म्हटलं जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.